सामाजिक कार्यकर्ते अंकुश प्रकाश काकड यांचा अभिष्टचिंतन सोहळा सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांनी संपन्न झाला। अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। यावेळी अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ पळसखेडे येथील पादुका आगमन आणि पालखी मिरवणूक संपन्न झाली। समाज प्रबोधनकार हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे भव्य कीर्तन संपन्न झाले। परिसरातील अनेक नागरिकांनी या कीर्तनाचा लाभ घेतला। भव्य महाप्रसादाने आणि तुळशी वृंदावन वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला। सामाजिक तसेच धार्मिक उपक्रमांनी अंकुश प्रकाश काकड यांचा वाढदिवस अतिशय आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला। या कार्यक्रमांना उपस्थित सर्वांनीच आप्तेष्ट मित्रपरिवार परिवारातील सदस्य यांनी अंकुश प्रकाश काकड यांना वाढदिवसानिमित्त उदंड आयुष्याच्या आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी अंकुश काकड यांनी देखील सर्वांचे आभार व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले। आई तुळजाभवानी याच महाराष्ट्राचा कुलदैवत जेजुरीचा खंडोबा पंढरपूरचा पांडुरंग हे हिंदवी स्वराज्य व्हावं हे देखणं स्वप्न ज्या श्रीच्या हृदयातून निर्माण झालं त्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ आणि ते स्वप्न साकार करून 18 पगड समाजातील 12 बलुतेदारांना एकत्रित आणून हे शेतकऱ्यांचं आणि कष्टकऱ्यांचं हिंदवी स्वराज्य उभे करणारे या हिंदवी स्वराज्याचे जनक राजन छत्रपती शिवाजी महाराज आणि ते स्वप्न आपल्या खांद्यावरती घेऊन मिरवणारे ज्याच्या पुढे मरणाराही नतमस्तक व्हावं लागतं। आपल्या वयाच्या 32व्या वर्षी कुठलीही लढाई न हरता ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचे रक्षक म्हणून एक नाव कमवलं असे या हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर शंभू महाराज यांना विनम्र अभिवादन करून आजचा या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व मायबाप जनता या ठिकाणी उपस्थित झाली। मी सर्वप्रथमतः माझ्या शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 11 वर्षात मी व माझ्या सहकार्यांच्या संगतीने अनेक या मायबाप जनतेकरता जे काही कार्यक्रम करण्यात आले, जनसेवा करण्यात आली, मी फक्त तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करण्यात आली। आज या ठिकाणी सहकार्यांच्या मदतीने मला कुठेतरी वाटलं अभिष्टचिंतन आपल्याला जर करायचं आहे तर एक आगळं वेगळं अभिष्टचिंतन कसं करायचं। या अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ पटाधिपती श्री प्रदीपदादा सोनवणे यांनी मला सांगितलं की आम्ही उस्मानाबादला येथील पादुका घेऊन येत आहोत। माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे, कारण की या मठाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर जगामध्ये कुठेही असं मंदिर नाही जे वारुळावरती आहे। आपल्या या पळसखेडच्या मठामध्ये स्वामी समर्थांचं जे काही मंदिर आहे हे अक्षरशः वारुळावरती मंदिर आहे। आज पण त्या ठिकाणी स्वामींची छाया त्या मंदिरावरती आहे, त्या ठिकाणी आहे। तर आगळा वेगळा कार्यक्रम करायचा तर मग दादांनी पण मला साथ दिली, माझ्या सहकार्यांनी मला साथ दिली। तुम्ही सर्वांनी या कार्यक्रमाला येऊन भरघोस असा चांगला प्रतिसाद मला या कार्यक्रमाला दिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करून अभिनंदन व्यक्त करतो। माझा मायबाप जनतेला या ठिकाणी एकच सांगू इच्छितो, यापुढेही वाढदिवस केला जाईल तरी मी तुम्हाला सांगतो वाढदिवस हा फक्त कुठल्याही मित्रपरिवाराला म्हणून न करता धार्मिक कार्यक्रम करून मी वाढदिवस करेल असा तुमच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी शब्द देतो। कारण की आजकालची पिढी कुठेतरी भरकटत चालली आहे। माझ्यासारख्या तरुण पोराचं एक काम आहे का आपल्यासारख्या या पिढीला, माझ्या सगळ्या तरुण पिढीला आपण एकत्रित आणून धार्मिकतेची गोष्ट केली पाहिजे। ज्या टायमाला आपल्या कीर्तनाचा सोहळा चालू झाला रामकृष्ण हरी, मला एक सांगायचं आहे, रामकृष्ण हरी का म्हणतो आपण? रामकृष्ण हरी म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? त्याला रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार करतो त्याला फक्त रामकृष्ण हरी म्हणण्याचा उच्चार। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने कार्यक्रम चांगला पार पडला। आपण सर्वजण कार्यक्रमाला आले, आपल्या सर्वांचे परत शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या
सहर्ष स्वागत करून आभार व्यक्त करतो आणि जाता जाता एवढंच सांगतो, जिंदगी के कोई इम्तिहान अभी बाकी है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकी है, जिंदगी की असली उड़ान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन हमने, अभी तो पूरा आसमान बाकी है, अभी तो पूरा आसमान बाकी है। जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण। हे कर्म आहे. कीर्तन नियम, कीर्तन अभ्यास करा, हे कर्म आहे. होई नीट आहे का बरं का? सब अभिवादन. जय विठ्ठल. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.